नमस्कार मित्रांनो, अक्षरधन समूहावरील कथा अभिवाचन या स्पर्धेसाठी मी स्वलिखित प्रॉमिस डे या कथेचं वाचन करणार आहे. आज जरा घाईचा दिवस होता. संपवू म्हटलं तरी कामे संपतच नव्हती. फोनवर सतत वाजणाऱ्या नोटिफिकेशनने डोकं उठलं होतं. घाईने तिने फोन हातात घेतला तर त्यावर व्हॅलेंटाईन आठवड्यानिमित्त अनेक मित्रमैत्रिणींचे आपल्या जीवनसाथीसोबतचे विविध आनंदी क्षण असलेले फोटो, व्हिडिओ असे संदेश झळकत होते. ते मॅसेज वाचून तिला उगाचच वाटायला लागलं की सगळं जग प्रेम व्यक्त करत असताना आपण मात्र घरगुती कामात अडकून पडलो होतो. तिला प्रकर्षाने जाणीव झाली की हल्ली आपण मुद्दाम असं प्रेम व्यक्तच करत नाही. व्हॅलेंटाईन डे साजरा करणं काही आपली संस्कृती नाही हे कितीही माहिती असलं तरी कोणत्याही एका दिवसाची वाट न पाहता प्रेम व्यक्तही करणं जमत नाही. आपण संसाराच्या जबाबदाऱ्या वाटून घेताना सगळ्यांचे कौतुक करतो, पण एकमेकांना मुद्दाम कधी वेळ देत नाही. ते काही नाही, आपणही आपल्या प्रेमाला चार चौघांसारखं व्यक्त करायला हवं असा विचार डोक्यात सुरू असतानाच तिने चपात्या करायला घेतल्या. जेमतेम 2 चपात्या लाटल्या आणि तिने नवऱ्यासाठी लव्ह यू असा मेसेज टाईप केला. मेसेज पाठवण्याआधी तिचं लक्ष तव्यावरच्या चपातीकडे गेलं आणि गॅस सिलेंडर संपलाय हे लक्षात येताच तिने झटकन फोन बाजूला ठेवला. आता तिची अजून चिडचिड सुरू झाली. ऑनलाईन बुकिंगसाठी नवऱ्याचा फोन नंबर दिलेला होता. तो मीटिंगमध्ये बिझी असणार, संध्याकाळपर्यंत बुकिंग करण्यासाठी थांबावं लागणार. दुसरं सिलेंडरही मैत्रिणीच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून तिला दिलेला आहे असं स्वगत सुरू असतानाच गॅस सिलेंडरलाही आजच संपायचं होतं म्हणत ती चडफडत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. नवऱ्यावर असलेले प्रेम व्यक्त करण्याचे विचार केव्हाच मागे पडले होते. त्यामुळे नवऱ्याने केलेला फोन बघून त्याचा जास्त वेळ न घेता तिने पटकन गॅस सिलेंडर संपल्याचं सांगून टाकलं. बुकिंग करायला विसरू नकोस असं बजावलं. कामापुरता स्वयंपाक झाला होताच. राहिलेली कणिक तिने फ्रीजमध्ये ठेवली. ओटा आवरून इतर कामं करायला घेतली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर समोर त्याच्या मित्राचा ऑफिस बॉय सिलेंडर घेऊन उभा. दादांचा फोन आला होता म्हणून ताबडतोब आमच्या कॅन्टीनचा सिलेंडर घेऊन आलो. नवीन सिलेंडर येईपर्यंत तुम्हाला वापरायला होईल म्हणत तो सिलेंडर ठेवून निघूनही गेला. नवऱ्याला खास एका दिवशी प्रेम व्यक्त करता येत नाही, पण माझ्या सुखदुःखात साथ देण्याचं वचन मात्र तो आजही न चुकता पाळतो या जाणीवेने ती खूप सुखावली. नेमकी ती अडचणीत असताना नेहमी त्याचा स्वतःहून फोन कसा येतो? न सांगताही त्याला तिच्या छोट्या मोठ्या अडचणी कशा कळतात? स्वतः कामात बिझी असूनही त्याला तिच्या अडचणीला प्राधान्य देणं कसं जमतं? रोज न चुकता ऑफिसमध्ये पोहोचलो तर लंच टाईममध्ये तू जेवलीस का असा मेसेज पाठवणं कसं जमतं? तिचा मूड खराब असतो तेव्हाच फ्रीजमध्ये डेअरी मिल्क कशी येते? तिची तब्येत ठीक नसते तेव्हा त्याला सुट्टी घेऊन तिच्या आवडीचा मेनू बनवण्याची लहर कशी येते? तिच्या माहेरच्या माणसांचे वाढदिवस आवर्जून लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा संदेश पाठवणं त्याला कसं जमतं? आज अचानक या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तिला नकळत उमगली. तिच्या चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाची लाली चढली. आयुष्य आनंदी असण्यासाठी प्रेम व्यक्त करता येण्यापेक्षा प्रेम निभावता येणं आवश्यक असतं याची जाणीव होऊन तिने पुन्हा फोन हातात घेतला. त्यावर नवऱ्यासाठी मगाशीच टाईप केलेला लव्ह यूचा मेसेज अजूनही प्रतीक्षेत होता. खरं तर आता लव्ह यू बोलना तो बनता है असं वाटून तिचं तिलाच हसायला आलं. तरीही तिने लव्ह यूचा मेसेज डिलीट करून थँक्यू, आज थोडं लवकर यायला जमेल का असा मेसेज पाठवून दिला. थोड्याच वेळात त्याचाही बघतो जमतं का असा मेसेज आला. तो मेसेज वाचून ती एकट्यातही लाजली आणि कोणत्याही कारणाशिवाय नवऱ्याच्या आवडीचे लाडू बनवायला घेतले. तो लवकर घरी येईल की नाही, लाडू गोड होतील की नाही माहिती नाही, पण त्याच्या संगतीने आयुष्य मात्र गोड होतंय या भावनेने ती आनंदून गेली. त्या दोघांचा आजचा प्रॉमिस डे
कोणत्याही खोट्या दिखाऊ प्रॉमिस देण्या घेण्यापासून अलिप्त राहिला. धन्यवाद.